संगती करावी कोणाची? सज्जनाची, संताची संगती करावी, सज्जनाची संगती करावी. आपण ज्याच्या संगतीमध्ये राहू तसं आपण होत असतो. एक लिंबाचं झाड होतं आणि त्या लिंबाच्या झाडाच्या जवळच द्राक्षाचा वेल उगवला आणि बघता बघता तो द्राक्षाचा वेल लिंबावर गेला. द्राक्षे आले, द्राक्षे तोडले आणि टाकला, पण द्राक्ष लागला कसा? कडू लागला महाराज. कशाने? द्राक्षाचा वेल लिंबावर गेला, कडू का हो झाला? संगतीने. आपण ज्याच्या संगतीमध्ये जाऊ आपण तसं घडत असतो. म्हणून हे राजा तुला काय करायचं? जित संगो. सूत्र काय? हे 4 सूत्र तुम्ही लक्षात ठेवले ना, 7 दिवसाचं भागवतच पार करू. बाकी काय ऐका नाही तर नका ऐकू, फक्त 4 सूत्र लक्षात राहू द्या. हे 4 सूत्र सांगितले शुकदेवजी महाराजांनी राजा परीक्षितेला. पहिलं सूत्र भक्ती करत असताना जित आसनो, दुसरं सूत्र जित श्वासो, तिसरं सूत्र जित संगो आणि 4थं सूत्र जितेंद्रिया. भक्ती करत असताना आपले इंद्रिय आपल्या ताब्यामध्ये पाहिजेत महाराज. इंद्रिय ताब्यामध्ये म्हणजे काय? 3 तासाची कथा असते. या 3 तासाच्या कथेमध्ये आपण रामदेव बाबाचे विविध प्रकारचे आसनं करतो बसल्या जागी. ज्याला नाही समजलं त्याला धन्यवाद. 3 तासाच्या कथेमध्ये आपण मांडी घालून बसू शकत नाही. 3 तासाच्या कथेमध्ये मग आपण इंद्रियावरती काय विजय मिळवणार? जितेंद्रिय. हे राजा, हे 4 सूत्र तू तुझ्या जीवनामध्ये अगोदर तुला हे 4 सूत्र, हे 4 नियम भक्ती करत असताना पाळायचे आहेत. हे 4 सूत्र मी उद्या सुद्धा तुम्हाला विचारणार आहे कथेमध्ये. बघूया कोण कोण माता माऊली कथेमध्येच होती, कथेमध्येच बसलेली होती, पण मनाने कथेमध्येच होती. हे उद्या आपल्याला समजेल. प्रेम से बोलो राधे राधे. मग परत परीक्षित महाराजांनी हात जोडावा आणि शुकदेवांना विचारावं, महाराज ज्या भगवंताची आपण भक्ती करतो, ज्या भक्तीचे तुम्ही 4 सूत्र मला सांगितले, तो भगवंत ती सृष्टी कशी निर्माण करतो? त्याने ही सृष्टी कशी निर्माण केली? शुकदेवजी महाराज म्हणले सांगतो, पण वाजलेत 3:30. म्हणून त्याचं उत्तर उद्याच्या कथेमध्ये तुम्हाला देणार आहे. आज या कथे विराम. पहा, बरोबर 11 वाजता, म्हणजे 11च्या आत, 11:15 वाजता उद्या तुम्ही इथे यायचे. आणि ज्ञानेश्वरी पारायण करते बापूंनाही विनंती, त्यांनी 11 वाजता संपवलं होतं. आज त्यांनी आणखी आमच्यासाठी आणखी थोडं 15 मिनिटं, म्हणजे 11:15 वाजता बरोबर त्यांचं सुटलं. ज्ञानेश्वरी पारायण झालं की बरोबर 11 ते काय करायचं? 4 वाजता. बापू काय करायचं?